अष्टविनायक लेण्याद्री या परिसरामध्ये 6 ठाकरवाड्या आदिवासी ठाकर समाजाच्या आहेत आणि साधारण एक 25 ते 27 वर्षापासून या आदिवासी समाजाची एक मागणी होती की स्वतंत्र आदिवासी पेसा गाव याच्याकरता ही लोक प्रयत्नशील होती। त्याला अनुसरून इथल्या स्थानिक नागरिकांनी स्वतंत्र गावाचा विषय घेतला, मागणी केली ग्रामपंचायतीकडे आणि त्या हिशोबाने ग्रामसभा होऊन स्वतंत्र गावाचे महसुली गाव व स्वतंत्र ग्रामपंचायतीचे ठराव झालेले आहेत। मग त्याला अनुसरून जे काम चाललेलं आहे आमचं हे कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे आम्ही पुढे घेतलेलं आहे। आता काही गावातून काही संदेश आले की गावात दुफळी होते किंवा गावाचे 2 भाग नको वगैरे वगैरे, हा जो भाग आहे तर आदिवासी समाजाने स्वतःच्या उत्कर्षासाठी केलेला निर्णय म्हणजे स्वतंत्र गाव। ते कसं, समजा गोळेगावचं एकूण उत्पन्न आहे कर रूपाने जे जमा होतं ते 12 लाख रुपये, 50% वसूल होतो आणि त्या 50% 15% निधी हा आदिवासींच्या कल्याणासाठी खर्च करायचा असतो। तर समजा 6 लाखाला 15% म्हणजे जवळजवळ 90,000 रुपये किंवा जास्तीत जास्त लाख रुपये इतकेच पैसे आदिवासी ठाकर समाजाला ग्रामपंचायतीमार्फत खर्च होतात। मग याच्यावरती जर मार्ग स्वतंत्र गाव जर झाला अष्टविनायक लेण्याद्री तर 6 लाख रुपये कर रूपाचं उत्पन्न ग्रामपंचायतीचं स्वतंत्र अष्टविनायक लेण्याद्रीचं, पेसाचा फंड 20-25 लाखापर्यंतचा, असे 30 लाख आणि विविध ज्या योजना आहेत आदिवासी समाजाला पेसा क्षेत्रामध्ये हे साधारण 50-60 लाख, असे टोटल 60-70 लाखाचं जो काही आदिवासींच्या विकासासाठी खर्च होऊ शकतो। म्हणजे गोळेगावात राहून यांना फक्त 1 लाख खर्च मिळतो विकासाकरता, ते जर आदिवासी स्वतंत्र झाले तर त्यांना 70-80 लाखापर्यंतचा फंड मिळू शकतो। म्हणजे ही जी मागणी आहे आदिवासी ठाकर समाजाची ही एकदम रास्त मागणी आहे आणि कायदेशीर पण आहे, कारण गावठाणापासूनचं लेण्याद्रीचं अंतर हे 3.5 किलोमीटर आहे। कायद्यानुसार 3 किलोमीटरच्या पुढे जर एखादी वस्ती किंवा काय असेल हे स्वतंत्र गाव मागू शकतात। अंतर जास्त आहे आणि लोकसंख्या पण बसत आहे, त्या हिशोबाने या समाजानं स्वतंत्र गावाची मागणी केली। पण याच्या पुढची स्टेप अशी झाली की स्वतंत्र गाव करताना अष्टविनायक लेण्याद्री गणपती देवस्थान हे आदिवासी ठाकर समाज किंवा स्वतंत्र गावामध्ये येणार आणि आजचे जे ट्रस्टी आहेत लेण्याद्री देवस्थान मधले हे आहेत गोळेगावचे। आपल्या ठाकर समाजाचं किंवा लेण्याद्रीतला एकही व्यक्ती या ट्रस्टवरती विश्वस्त म्हणून पण नाही आणि कामगार म्हणून पण नाही। कामगार म्हणून एकच आहे पण त्याला पण काढायच्या मागे लागलेले। मग ज्यावेळेस हा विषय आला, ग्रामसभेचे ठराव झाले, त्यावेळेस गोळेगावकर आणि लेण्याद्रीकर, गोळेगावकरांचं म्हणणं आलं की अष्टविनायक लेण्याद्री हे स्वतंत्र म्हणजे गणपती मंदिर हे स्वतंत्र ठाकर समाजाच्या हातात जातंय आणि मग आम्हाला लेण्याद्रीतून समजा काढून टाकू नका किंवा ओझर नंबर 1 आणि ओझर नंबर 2 च्या धर्तीवरती आपलं एकत्र दोन्ही गावांचं आपण विश्वस्त मंडळ इथं चालू। पण याच्यातलाही थोडासा इतिहास मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस अष्टविनायक लेण्याद्री देवस्थानची ट्रस्ट करायची होती, गाव संपूर्ण एक होता, गुण्या गोविंदाने नांदत होता, त्यावेळी गावात सामुदायिक विवाह सोहळे व्हायचे, 15-15, 16-16 लग्न ही गोळेगावच्या जिल्हा परिषदच्या शाळेवरती व्हायची। ज्यावेळेस ट्रस्ट स्थापन केलं त्यावेळेस गावानी बसून ट्रस्टी नेमले होते, त्यावेळेस सुद्धा गाव संपूर्ण एकच होता। पण यांनी पुढे जाऊन काय केलं की गद्दारी केली आणि आजीवन मरेपर्यंत ट्रस्टी असा यांनी बायलॉज बनवला यांचा ट्रस्टचा आणि त्याला अनुसरून आज 40 वर्ष झाली हे आज त्या खुर्च्यांवर बसलेले। मग गावामध्ये जो दुफळीचा भाग आहे हा यांनी ज्यावेळी आजीवन केलं तेव्हाच गावामध्ये 2 फळ्या झाल्या। मग ज्या ज्या लोकांनी विरोध केले यांना त्या लोकांना यांनी मागल्या दाराने आतमध्ये घेतलं आणि गावात प्रगतीच्या दृष्टीनं म्हणा असं कोणतंही काम यांनी केलं नाही। दुसरी गोष्ट, देवाचे विश्वस्त झाल्यानंतर यांनी गावच्या प्रगती करता, गावाचं एकमत ठेवण्याकरता गावाला विचारात घ्यायला पाहिजे होतं, यांनी कधी विचारात घेतलं नाही, प्रत्येक घटकाला न्याय दिला नाही आणि गोळेगावात राजकारणाची बीज रोवणारा जी लोक आहेत ती आहेत अष्टविनायक लेण्याद्री देवस्थानचे ट्रस्टी। मग माझं म्हणणं, ज्यावेळेस दोन्ही गावांचा विषय आल्यानंतर म्हटले तडजोड काही होईल का, मग तडजोडीचा यांच्या पुढे एक विषय आपण असा ठेवला की आताचे जे ट्रस्टी आहेत सगळे यांनी एकमताने राजीनामे देऊन टाकायचे एका दमात आणि पुढचे जे ट्रस्टी निवडायचे त्याच्याकरता घटना दुरुस्ती जी करायची आहे का दोन्ही गावांच्या बैठकीतून नवीन ट्रस्टींची जी नेमणूक करायची आहे
तर त्याची घटना दुरुस्ती त्यालाही मान्यता द्यायची या लोकांनी, आणि नवीन जे ट्रस्टी दोन्ही गावांच्या बैठकीमध्ये जे निवडले जाणार त्या बैठकीतून जे ट्रस्टी निवडले जाणार त्यांना या मावळत्या ट्रस्टींनी अनुमोदन द्यायचंय आणि त्याच दिवशी लेण्याद्री देवस्थानचा कारभार हा नवीन विश्वस्तांच्या ताब्यात द्यायचा, अशी ही तडजोड मी या लोकांपुढे ठेवली. हे झाल्यानंतर त्यांची एक आता वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्या सभेमध्ये आम्ही गेलो, कारण तीर्थक्षेत्र ब चा 2 कोटीचा फंड लेण्याद्री देवस्थानला मिळालेला आहे आणि त्यालाही ग्रामपंचायतीचा ठराव लागतो, तो ठराव आम्ही दिलेला आहे. मग त्या 2 कोटीमध्ये 1 कोटी गोळेगावला, म्हणजे आजपर्यंत यांनी काहीच काम केलं नाही गावाकरता, म्हणून 1 कोटी गोळेगावला आणि 1 कोटी ठाकरवाडी करता असा तुम्ही खर्च करा. ह्या विषयाला मी तिथं गेलो होतो. त्यावेळेस माझे आजोबा पण ट्रस्टी आहेत तिथे. मग जी चर्चा झाली आणि ज्यावेळी हे तडजोडीचा विषय आला त्यावेळेस मी एक राजीनाम्याचा कागद त्यांच्या पुढे ठेवला आणि 6 ट्रस्टींनी त्याच्यावरती सह्या केल्यात. सगळ्यांनी राजीनामे दिलेत, कारण गावचं एक मत टिकवण्याकरता ह्या 6 ट्रस्टींनी राजीनामा दिला. पण राहिलेले जे 9 ट्रस्टी आहे त्याच्यापैकी 3 ट्रस्टींनी राजीनामा हा देवस्थानच्या अध्यक्षांकडे दिलाय असं कानावरती येतंय, पण तो काही मी पाहिलेला नाही किंवा माझ्यापर्यंत पोहोचले नाही. त्याच्यामुळं त्या 3 लोकांनी राजीनामे दिलेत का नाही हे सांगता येणार नाही. माझं आव्हान या ट्रस्टींना हेच आहे की अष्टविनायक लेण्याद्री या स्वतंत्र गावाचा उदय झालेलाच आहे. स्वतंत्र गाव हे होणारच आहे. लेण्याद्रीसह गोळेगाव म्हणजे जसं ओझर नंबर 1 ओझर नंबर 2 अशा पद्धतीनं जर तुम्हाला चालायचं असेल तर तडजोडीनं सगळ्यांनी एकमताने राजीनामे द्या आणि नवीन ट्रस्टी निवडायची बैठक आपण ही गावामध्ये लावू. त्यातून नवीन ट्रस्टींची नेमणूक करा. यातून आपल्या गावाची प्रगती साधली जाईल, लेण्याद्रीची प्रगती साधली जाईल आणि गोळेगावची साधली जाईल. आणि जर असं जर तुम्ही करत नसाल किंवा तुम्हाला जर लढाईचंच जर असेल तर आम्ही स्वतंत्र गाव करू, आदिवासी पेसा करू आणि त्यानंतर लेण्याद्रीमध्ये गोळेगावच्या एकाही व्यक्तीचा काही संबंध उरणार नाही. हे पुढचं पाऊल चुकीचं होण्याकरता मी आज गोळेगावकर आहे, माझी आत्मीयता आहे की लेण्याद्रीमध्ये गोळेगावकर असावेत. पण या लोकांना जर शहाणपण जर कळत नसेल तर भविष्यात जे काही घडणार आहे याला जबाबदार राहणार हे 15 ट्रस्टी आणि गावातले काही 4-5 जण आहेत ज्यांना राजकारणामध्ये जास्त खळबळ करायची असते, हीच मंडळी आहेत. स्वतंत्र गावाचं दुःख कोणालाच नाहीये, सामान्य नागरिकांना कोणालाही दुःख नाहीये. स्वतंत्र लेण्याद्री गावाचं दुःख कोणाला आहे? जे इथं पुढच्या आवळून बसलेत ना यांना दुःख आहे, आणि ज्यांना गावामध्ये फक्त राजकीय किडे करायचेत ना यांना या स्वतंत्र गावाचं दुःख झालेलं आहे. बाकी दुःख कोणाला नाहीये आणि ही सत्य परिस्थिती आहे. तुम्ही आजही गोळेगावामध्ये सामान्य लोकांचं मत विचारात घ्या. हे फक्त आरोप होतात की हर्षल जाधव हे करतो, हर्षल जाधव ते करतो, काही करत नाही. माझ्याच यानं लोकांचं कल्याणच होणार आहे, कोणाची वाट लागणार नाही. यांनी कोणाकोणाची वाट लावलेली साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एक कर्मचारी आहे संधू म्हणून, तो राहतो कबाडवाडीला. इथं गौतमीताई पाटील आपल्या नृत्यांगना त्या आल्या होत्या. त्या दिवशी हा संधू लेण्याद्री देवस्थानचा व्यवस्थापक होता. या उदाहरणावरून सुतावरून स्वर्ग गाठायचं काही इकांच्या वृत्तीची लोक आहेत. तो व्यवस्थापक होता. त्यांनी फोन केला, जितेंद्र बिडवे आमचे भाऊ, त्यांना फोन केला. ते आले, त्यांनी गौतमीताईंबरोबर फोटो वगैरे काढला. पण या गर्दीच्या गडबडीमध्ये संधूंना त्या अध्यक्षांना फोन करायचं समजा राहून गेलं. राहून गेल्यानंतर बंडू भाऊ आले, जितेंद्र बिडवे यांनी फोटो काढला गौतमीताईंबरोबर आणि ते आपले गेले निघून. हे मागून आले तोपर्यंत गौतमीताई निघून पण गेल्या होत्या. त्यांचा कार्यक्रम होता आपला धान्य बाजारामध्ये, आंबेडकर जयंतीचा कसला तरी होता. तर यांनी या ट्रस्टच्या अध्यक्षांनी आणि या ट्रस्टच्या सचिवांनी जे आता विद्यमान आहे याच्यावरती इतका इमोशनल अत्याचार केला संधूवरती. त्याचा राजीनामा लिहून घेतला. त्या संधूचा राजीनामा लिहून घेतल्यानंतर हा संधू घरी गेला आणि त्यांनी औषध घेतलं. 7 लाख रुपये खर्च झाला. त्याला काही जमलं नाही, माझ्या लक्षात नाही आलं. यांनी डायरेक्ट त्याला काय झालं, आजपासून तू आम्हाला फोन सुद्धा करायचे नाही. तुझी जी माणसं आहेत त्यांना तू फोन करून त्यांना बोलवून घे आणि तुझं काय येते तू बघ. तुला शिस्तीत राहायचं असेल तर राहा, नाही तर इथून तुला कामावरनं काढलं जाईल. अनेक नाना प्रकारच्या शिव्या दिल्या. त्या शिव्या काय दिल्या मी सांगत नाही, कारण कसं होतं की एखादा कर्मचारी जर तुम्हाला ह्या गोष्टीला जर फोन करत नसेल तर त्याला शिवीगाळ करून त्याला कामावरनं टाकण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. तुमची ती नळाच्या वरती भांडणं चालू होणार आणि ती भांडणं पोलीस 10 वेळा तिथं तुम्हाला, ते त्यांचं काही घेणं देणं नाही. काय यांनी दिले किरकोळ अर्ज, आम्ही किरकोळ अर्ज दिला, तो विषय राहू द्या.
प्रकार आहे सुतावून स्वर्ग गाठण्याचं हे संधूचं जे प्रकरण मी तुम्हाला सांगितलं की ह्या लोकांची वृत्ती किती खालच्या दर्जाची आहे हे तुम्हाला सांगायचं. मी एक घटना सांगितली, अशा जर मी घटना काढायला लागलो तर हे आपल्याला 10 तासाची मुलाखत करावी लागेल, पण एवढा काही वेळ नाही. साधं आणि सोपं कमी शब्दामध्ये एवढंच, लेण्याद्री गाव करणं, लेण्याद्री अष्टविनायकची स्वतंत्र ग्रामपंचायत करणं हा आमचा क्रमांक 1चा विषय आहे आणि तो आम्ही करणारच आहे. राहिला विषय गोळेगावकरांना, समजा लेण्याद्रीसह गोळेगाव जर राहायचं असेल, हातात हात घालून प्रेमाने गळ्यात हात घालून जर राहायचं असेल तर या ट्रस्टींनी एक दमात सगळ्यांनी राजीनामा द्यायचा, दोन्ही गावांची बैठक बसवायची, नवीन ट्रस्टी निवडायचे आणि त्यांच्या हातात हा कारभार द्यायचा. गाव करील तो राव काही करणार नाही. गावापुढं कुणी बादशाह मोठा नसतो. त्याच्यामुळं मुंबईकर मंडळ, गोळेगावकर आणि लेण्याद्रीकर या तिन्ही एकत्र येऊन हे राहिलेल्यांचे राजीनामे एखादी बैठक लावून घेऊन टाकणे आणि हा विषय म्हणजे जो आपला विभाजन किंवा फूट पडणं किंवा दुफळी माजवणं हा प्रकार नाही आणि हा प्रकार आम्हाला करायचा पण नाही. पण ज्यांच्यामुळं झालंय, वेळ ही आली ज्यांच्यामुळं या गोष्टी उभ्या राहिल्यात, गावामध्ये जे कलुषित वातावरण झालंय हे दूर करायचंय आणि गावातले जे व्हिजनवाली लोक आहेत ज्यांच्याकडे उमेद आहे गावची प्रगती करायची, समाजाची प्रगती करायची, अशा माणसांनी पुढे येऊन गाव कारभार करावा. हातात हात घालून चालणे किंवा त्यांच्या मागे राहून मी माझा अनुभव देऊन गावची प्रगती साधण्याकरता मी कायम इनामदारीनं काम करील. पण या लोकांनी जे 40 वर्ष जे गावावरती अन्याय अत्याचार केलाय, गोरगरिबांवर अन्याय अत्याचार केलाय, यांनी हटण्याची ही वेळ आलेली आहे. आणि गोळेगावकरांना माझी हात जोडून हीच विनंती आहे की ही लोक कोणाची सख्खी नाहीत. नाती गोती बाजूला ठेवा. माझ्या आजोबांचा राजीनामा मी स्वतः जाऊन घेतलेला आहे समोर ऑन दी स्पॉट. मी माझ्या आजोबांच्या विरोधात जाऊ शकतो, तर तुम्ही तुमच्या लोकांच्या विरोधात का नाही जाऊ शकत? राजीनामे घेऊन टाका यांचे आणि गावातून हुशार चांगल्या सुशिक्षित लोकांना पुढे करा. मी हे म्हणत नाही की मला ट्रस्टी करा किंवा मला ट्रस्टी व्हायचे किंवा मला अध्यक्ष व्हायचंय, काही गरज नाही.